खरे, राहणार माणगाव, जिल्हा रायगड। मी 2016 मध्ये मला याचा किडनीचं डिटेक्ट झालं अचानक। लोकल डॉक्टरकडे जेव्हा असंच ताप आला, फिवर आला म्हणून गेलेलो, तिथे त्यांनी सांगितलं की तुमची बीपी आहे, बीपी आहे असल्यामुळे काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असेल म्हणून त्यांनी तालुक्याला पाठवला। तर तालुक्याच्या डॉक्टरने माझ्या तिथे ब्लड सॅम्पल घेतले, तर त्याचे क्रिएट वाढलेलं दिसलं। क्रिएट वाढल्यामुळे तो बोलला की ते क्रिएटचं काय हे होणार नाही, तर तुम्हाला मुंबईला जायला लागेल। तर त्याने डायरेक्ट मुंबईला मला जायला सांगितलं। तर आम्हाला ती कल्पना नव्हती की किडनीचं काय असतं प्रॉब्लेम। मग बॉम्बेला आम्ही केम हॉस्पिटलला आलो। केम हॉस्पिटलला क्रिएट वगैरे चेक केलं, तर त्याने ऑर्बिट करून घेतलं 4 दिवस। त्याने ज्या गोळ्याचं दिलं आणि 4 दिवसांनी परत पाठवलं। 4 दिवसांनी परत पाय सुजायला लागले। पाय सुजले म्हणून आम्ही परत डॉक्टर चेंज केलं, परत दुसरे म्हणून तिथून माझं एक भावाचं हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल प्रायव्हेटमध्ये, मग तिथे गेलं। ते बोलले तुमचं कसं असं किडनी दोन्ही सुकडलेले आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला डायलिसिसला जायला लागेल। डायलिसिस जायला लागल्यावर आम्हाला ती घबरायचं झालं, बरं डायलिसिस हा प्रकार आम्ही ऐकलंच नसतं काय होतं। तर तिथं बोलले तुम्हाला पहिलं पिस्टूला करायला लागेल, नाही तर मग एक लाईन टाकायला लागेल। तर तिथे इमर्जन्सी पहिली लाईन टाकून घेतली, नंतर बोलले तुम्हाला लाईन टाकून पिस्टूला करावंच लागेल। आणि मग पिस्टूला करून घेतलं। मग त्याच्यानंतर मला आठवड्यातून 2 डायलिसिस सांगितले तेव्हा। नंतर मग असं करता करता परत घरी आल्याच्यानंतर हे मला सांगितलं तुम्हाला नाही तर मग आता वय कमी असल्यामुळे तुम्ही ऑपरेशन करा, ट्रान्सफर करा। तर ट्रान्सफर करायला माझ्याकडे मी सगळ्यांना विचारलं तर कोण किडनी द्यायला तयार नव्हतं। तर त्याच्यामुळे मला घरीच बसावं लागलं, जॉब पण सुटला आणि घरीच राहिलं। आणि आज 9 वर्ष पूर्ण झालेले। तर असं करता करता सगळे डॉक्टर, सगळे आयुर्वेदिक जे मिळते त्याच्याकडे जात होतं, पण कुठेही माझा ह्याचा उपाय मिळाला नाही। नंतर करता करता 1 डायलिसिस 3 डायलिसिस करायला लागलं आणि एकसारखा आजारी पडायला लागला, ताप वगैरे, थंडीचा वगैरे लागला, ॲडमिट व्हायचं, थंडीचा वगैरे ॲडमिट। आणि माझ्याकडे जो पैसाही होता तोही गेला तिथं। शेवटी मी तिथे केडरला नंबर लावला, रहेज हॉस्पिटलला। नंतर रहेज हॉस्पिटलला नंबर लावला, त्याच्यानंतर तिथेही होत नव्हतं। कोणी मला एक ऑनलाईन वाशीला डॉक्टर नागरिक म्हणून त्यांचा नंबर मिळाला, त्यांना जाऊन भेटलो। तर त्यांनी मला चांगलं हे केलं की बोलले की असं असं हे हॉस्पिटल आहे, तिथे तुमचं होऊन जाईल का, नंबर लावलेला आहे, एवढे वर्ष झाले, तुमचा पहिलाच नंबर आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळे वेळ लागेल पण लगेच होईल। तर मी 3 महिन्यापूर्वी त्यांना भेटलेलो होतो। 3 महिन्यापूर्वी त्यांनी मला सगळी डिटेल्स सांगितले, असं एवढे पैसे तुम्हाला, माझ्याकडे पैसे नाहीत पण स्कीममधून काय झालं तर थोडंफार मी तयार केलं। पैशाचं हे तरी पण ते मला समजवलं की आता तुला गरज आहे आता, कारण माझे सगळे ऑर्गॅनिक हार्ट पण कमी झाला लागला, हाडे पण हे व्हायला लागली, चालायचा पण प्रॉब्लेम आहे, दम लागायला लागला। त्यामुळे बोले गरजेचं आहे ट्रान्सफर, पण किडनीच पण देत नव्हता। आणि हळूहळू काही घरची पण मिसेस वगैरे पण त्याच्यात सोडून गेले याच्यामुळे कारणामुळे, कारण मी जॉबलेस झालेलो, काही कमवतच नव्हतो। त्याला रिक्वेस्ट केली, ते बोलले ठीक आहे आपण इथे काय होतं ते काय बघू। एवढे 2 वेळा फोन आलेला आणि आज त्याला रात्री 1 तारखेला जुलैच्या 1 तारखेला फोन आला रात्री, आणि अचानक मला बोलून घेतलं की किडनी अवेलेबल आहे, तुम्ही करू शकता का। मी त्यांना बोललो करू शकतो। तर त्यांनी इकडे बोलवलं आणि इथे लगेचच मला माझे रिपोर्ट वगैरे यायचे हे करून ॲडमिट करून मला ट्रान्सफर हे करू शकतो। तर आता मला पूर्ण माझा 9 वर्षात जे काय झालेलं, जो काही त्रास भोगलेला आहे तो सगळं मी विसरून म्हणजे एक नवीन जीवन, एक जवळजवळ चमत्कार बोलतो तो काय आता त्याच्यात समजलं की चमत्कार काय असतो, देव काय असतो ते दिसलेलं आहे ह्या डॉक्टरमुळे। आणि हॉस्पिटलचा एवढा स्टाफ चांगला, हॉस्पिटलपासून मला भरपूर काही सहकार्य भेटले, डॉक्टरपासून स्टाफपासून सगळ्यांपासून। तर त्याच्यामुळे मी आता एकदम माझी जे आनंद आहे तो मी सांगू शकत नाही शब्दात, एवढा मला आनंद झालेला आहे। थँक्यू।